मंडणगड आरपीआयच्या वतीने परभणी येथे भारतीय संविधान विरोधी जी घटना घडली या संदर्भात तहसील कार्यालयावर मोर्चा। मंडणगड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने भारतीय संविधान विरोधी जी घटना घडली या घटनेनंतर सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा पोलीस कस्टडीमध्ये संशयित मृत्यू झाला, त्याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या शासन व्हावे या उद्देशाने मंडणगड तहसील कार्यालयावर आरपीआयचे प्रदेश प्रांत सदस्य मधुकर मर्चंडे व आरपीआय रत्नागिरी जिल्हा सचिव आदेश भाऊ मर्चंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मंडणगड तालुकाध्यक्ष नागसेन तांबे, सुनील जाधव आदी सर्व पदाधिकारी व बहुसंख्य महिला वर्ग उपस्थित होते। बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने देशाला समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या मूल्यांवरती आधारित भारतीय संविधान सर्वांना दिले आहे आणि 26 नोव्हेंबर 1949 पासून भारतीय संविधान खऱ्या अर्थाने तत्कालीन त्या मंत्रिमंडळात स्वीकारल्याच्या नंतर 1950 पासून देशाचा कारभार भारतीय संविधानानुसार सुरू झालेला आहे। असं असताना देखील आज तगायत काही मनुवादी मंडळी बाबासाहेबांनी या देशाला दिलेल्या संविधानाबद्दल काही अपप्रचार करतायत आणि त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या पोटामध्ये आकस आहे, त्याच्या पोटामध्ये दुःख आहे आणि म्हणून अशा मनुवाद्यांना खऱ्या अर्थाने शोधून काढलं पाहिजे, ठेचून मारलं पाहिजे। कारण बाबासाहेबांनी या देशाचा विचार केला आहे, बाबासाहेबांनी या देशातल्या तमाम नागरिकांचा विचार केला आहे, सर्वांना समतेचा अधिकार दिला आहे। महिला असू दे, पुरुष असू दे, तळागाळातला वंचित असू दे, खऱ्या अर्थानं बहुजन वर्गातल्या तमाम जातींना आणि सर्व धर्मियांना समतेची वागणूक दिल्याच्या नंतर देखील 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 75 वर्षाचा हा काळ लोटत असताना भारतीय संविधानाचा हा गौरव दिन आपण देशामध्ये साजरा करावा अशा प्रकारचे आदेश आहेत। आणि असं असताना देखील काही अप्रवृत्तीची लोक, मनुवादी विचाराची लोक भारतीय संविधानाबद्दल हा जो काही गैरसमज पसरवतात आणि संविधानाच्या बद्दल जो काही अपप्रचार करतात आणि भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीला खऱ्या अर्थानं जी काही विटंबना केली त्या मनुवादी विचाराच्या लोकांचं खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो। त्या ठिकाणी घडलेली घटना बंधूनं आणि माझ्या भगिनीनं घडल्याच्या नंतर आंबेडकरी अनुयायी रस्त्यावरती उतरल्याच्या नंतर ज्यांनी कुणी हे कृत्य केलं त्याला अटक व्हावी, तो देशद्रोही खऱ्या अर्थानं गुन्हा व्हावा आणि म्हणून त्याकरता त्या घटनेचं खऱ्या अर्थानं नोंद आंबेडकर जनतेने घेतली। असं असताना संयमानं, बाबासाहेबांची जनता ही संयमी आहे। बाबासाहेबांनी आम्हाला स्वातंत्र्य दिलं आहे, समता शिकवलेली आहे, बंधुत्व शिकवलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आंदोलनाची भूमिका आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतली। मात्र एवढा आंबेडकरी अनुयायी बाबासाहेबांची जनता रस्त्यावरती उतरल्याच्या नंतर जे काय घडलं ते खरोखरच चुकीचं घडलेलं आहे आणि आमच्या त्या भीमा अनुयायांवरती, आमच्या कार्यकर्त्यांवरती लाठीचार्ज करण्यात आला। काही पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारलं, बेदम तुडवलं, तुरुंगात डांबल्याच्या नंतर आमचा एक भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याला कोठडीमध्ये ठेवलं आणि कोठडीमध्ये ठेवल्याच्या नंतर त्याचा मृत्यू झाला। हा केवळ आणि केवळ मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाला आहे आणि म्हणून या घटनेचा निषेध सर्वत्र होतोय, सर्व भारतभर होतोय, सर्व राज्यांमध्ये होतोय, सर्व तळागाळातील गाव खेड्यामध्ये होतोय, कारण बाबासाहेबांचा अनुयायी अजून जागृत आहे। भारतीय संविधानाबद्दल कुणी असं वागणं जर पाहिलं तर बाबासाहेबांची जनता ही खऱ्या अर्थाने बाबासाहेबांसाठी रस्त्यावरती नव्हे, रक्त सांडणं देखील मागे पुढे वागणार नाही आणि म्हणून तुम्ही आमचा कुणी अंत बघू नका। बाबासाहेबांच्या संविधानाबद्दल असं जे काही गैरसमज पसरत असतील आणि अजून देखील डोक्यामध्ये आपल्या जर खूळ असेल तर हे खूळ आंबेडकरी जनता आणि बाबासाहेबांच्या वरती प्रेम करणारी आणि संविधानावरती प्रेम करणारी जनता हे कधी खपून घेतलं जाणार नाही आणि म्हणून त्या गोष्टीच्या निषेधार्थ खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी हे निदर्शन आणि आंदोलन या ठिकाणी मंडणगड तालुक्याच्या वतीनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही करत असताना याचं नेतृत्व आदरणीय आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्याचे सन्माननीय समितीचे प्रमुख आदरणीय दादासाहेब मर्चंडे, त्याचबरोबर आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्ह्याचे सन्माननीय सरचिटणीस आदेशभाई मर्चंडे, तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय नागसेन तांबे साहेब, त्याचबरोबर सरचिटणीस सन्माननीय रामदासजी खैरे आणि सर्व टीम आणि खऱ्या अर्थानं आंबेडकरी जनता या ठिकाणी